सुरुवात करूया राज्यातल्या बातम्यांनी। शिवसेना आमदार विनोद घोसाळकर यांनी मानसिक छळ केल्याचा आरोप करणाऱ्या नगरसेविका शीतल म्हात्रे या लवकरच शिवसेनेला सोडचिठ्ठी देणार आहेत। त्यांच्यासह माजी महापौर आणि नगरसेविका शुभा राऊळ या देखील शिवसेना सोडणार असल्याची जोरदार चर्चा आहे। राष्ट्रवादीचे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हात्रे यांच्या घरी जाऊन भेट घेतली, त्यामुळे या चर्चेत आणखीनच रंगत आली आहे। तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसकडेच गृह खातं आहे, त्यामुळे त्यांनी चौकशी करून सत्य काय ते समोर आणण्याचं आव्हान महापौर सुनील प्रभू यांनी दिलं आहे। शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे प्रकरणावरून मुंबई महापालिका सभागृहात पुन्हा एकदा जोरदार गोंधळ उडाला। शिवसेनेमध्ये महिला नगरसेविकांना अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याबद्दल मनसेसह अन्य विरोधी पक्षांनी चर्चेची मागणी केली, परंतु विरोधकांची ही मागणी महापौर सुनील प्रभू यांनी फेटाळल्यानं गोंधळाला सुरुवात झाली। त्यात मनसे गटनेते संदीप देशपांडे यांनी महापौरांसमोरील कागदपत्र खेचल्यामुळे गोंधळात आणखीनच भर पडली। शिवसेनेचे नगरसेवक देशपांडेंच्या अंगावर धावून गेल्यानं स्थिती आणखीनच चिघळली। शिवसेना नगरसेवक आणि विरोधक यांच्यात यावेळी जोरदार घोषणाबाजी रंगली। दोन्ही बाजूनं नगरसेवक हमरीतुमरीवर आल्यानं गोंधळ आणखीनच वाढला। हा गोंधळ लज्जास्पद असल्याची टीका महापौर सुनील प्रभू यांनी केली आहे। काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी काल विदर्भाचा एकदिवसीय दौरा केला। विदर्भ हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो, त्यामुळे राहुल यांनी विदर्भाकडे विशेष लक्ष देत वर्ध्यात जाऊन युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी सेवाग्राममध्ये चर्चा केली। काँग्रेसच्या उमेदवार निवडीची प्रक्रिया पुढील 15 दिवसात सुरू करणार असल्याचं राहुल गांधी यांनी घोषित केलं। तसंच काँग्रेसच्या उमेदवारीसाठी 15 निकषांची पूर्तता करावी लागणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं। त्यामुळे काँग्रेसच्या उमेदवारीसाठी इच्छुकांना मोठी अवघड परीक्षा पास करावी लागणार आहे। काँग्रेसच्या जाहीरनाम्यात आदिवासी आणि गरीब महिलांबाबत विशेष विचार करण्यात येईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं। गैरव्यवहार करणाऱ्या सनदी अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही, परंतु प्रामाणिक आणि स्वच्छ अधिकाऱ्यांची मात्र बदली केली जाते, अशा शब्दात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी नाराजी व्यक्त केली आहे। मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पत्र पाठवून अण्णांनी आपली नाराजी प्रकट केली आहे। चांगल्या अधिकाऱ्यांची बदली झाल्यास जनता रस्त्यावर येईल, वेळ पडल्यास या लोकलढ्याचे नेतृत्व मी स्वतः करीन असा इशाराही अण्णांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून दिलं आहे। राज्यसभेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि ॲडव्होकेट माजी मेमन यांनी अर्ज भरलाय। यापूर्वी लोकनियुक्त सभागृहाचे सदस्य असलेले शरद पवार यांनी पहिल्यांदाच राज्यसभेसाठी अर्ज भरलाय। एनसीपीच्या दुसऱ्या जागेसाठी अनेक दिग्गज नेत्यांमध्ये चुरस होती, मात्र या सर्वांना बाजूला सरत एनसीपीनं मेमन यांना उमेदवारी दिली आहे। राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होणार असल्याची शक्यता शरद पवार यांनी व्यक्त केली आहे। तर दुसरीकडे राजकुमार धूत यांनी शिवसेनेकडून राज्यसभेची उमेदवारी अर्ज भरलाय। धूत हे शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार आहेत। शिवसेनेच्या शिवबंधन सोहळ्यावर केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी टीका केली आहे। महाराष्ट्रात नुकताच जादूटोणा विरोधी कायदा पारित झालाय, त्यामुळे गंडेदोरे बांधल्यानं या कायद्याचं उल्लंघन झालं आहे का हे सरकारनं पाहायला हवं असं सांगत कारवाई करण्याच्या मागणीचे देखील संकेत दिले आहेत। शिवसेनेच्या शिवबंधन सोहळ्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही टीका केली आहे। गंडेदोरे बांधून कार्यकर्ते टिकत नाहीत। बाळासाहेब नसतानाही शिवसेनेला त्यांचा आवाज ऐकवण्याची वेळ का आली, तसंच शिवसैनिकांना बंधन बांधण्याची वेळ का आली असा विचार करा, अशी टीका अजित पवार यांनी केली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातल्या अवैध वाळू उपशावर तातडीनं कारवाई करण्याचे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत। जिल्ह्यातल्या मंडणगडच्या महाप्रळमध्ये सावित्री नदीत सर्रास वाळू उपसा सुरू आहे। याबाबत झी 24 तासनं वृत्त दाखवल्यानंतर पालकमंत्र्यांसह महसूल प्रशासनाला खळबळून जाग आली। पालकमंत्र्यांनी कारवाईचे आदेश दिल्यानंतर तहसीलदारांनी 4 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत। जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात स्थानिक नागरिकांकडून जेलभरो आंदोलन पुकारण्यात आलं होतं, पण पोलीस अधीक्षक दीपक पांडे यांनी या आंदोलनाला परवानगी नाकारली आहे। तसंच या परिसरात जमावबंदीसाठी कलम 144 लागू करण्यात आलाय, त्यामुळे काय होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची तयारी सुरू झाली आहे। राज ठाकरे यांना नगरसेवकांची बैठक कृष्णकुंजवर झाली। गेल्या आठवड्यात कल्याण डोंबिवली नाशिकच्या नगरसेवकांची झाडाझडती राज ठाकरे यांनी घेतली होती, तर पुण्यातली बैठक काही कारणास्तव रद्द करण्यात आली होती। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज ही बैठक होत असून नगरसेवकांनी केलेली कामं लोकांपर्यंत पोहोचत नसल्यानं राज नाराज आहेत।
ठाणे महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मिलिंद पाटणकर प्रकरणावरून गोंधळ सुरू असतानाच केवळ 5 मिनिटांमध्ये कोट्यवधी रुपयांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. नगरसेवकांना कुठल्याही प्रकारची विचारणा न करताच प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याचा आरोप काही नगरसेवकांनी केला. मात्र सभागृहात ठराव केल्यानंतरच प्रस्तावांना मंजुरी दिल्याचं महापौरांनी सांगितलं. गोंधळात ठराव मंजूर करण्याचा प्रकार नित्याचाच झाल्याचा आरोप विरोधक करत आहेत. कोणतीही नवीन वास्तू वा रस्ता किंवा प्रकल्प बांधून तयार होतो तोच त्याचा नामकरणाचा मुद्दा गाजायला लागतो. याचाच प्रत्यय येतोय चेंबूरच्या मोनोरेल स्टेशनबाबत. अद्याप मोनोरेल कधी सुरू होणार हे निश्चित नाही. तोच चेंबूर स्टेशनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यासाठी आरपीआयनं आंदोलन केलं. यावेळी आरपीआय कार्यकर्त्यांनी स्टेशनला आंबेडकरांच्या नावाचं पोस्टर लावून स्वतःच नामकरण देखील करून टाकलं. पोलिसांनी या आंदोलनाची खबरबात तर नव्हतीच, पण आंदोलकांना अडवण्याऐवजी पोलीस प्रसार माध्यमांवर आपला राग काढत राहिले. अखेर जोरदार घोषणाबाजी आणि धक्काबुक्की झाल्यानंतर पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतलं. 2 दिवसांपूर्वीच आरपीआयचे नेते दीपक निकाळजे यांनी चेंबूर मोनोरेल स्टेशनला आंबेडकरांचं नाव देण्याची मागणी केली होती. सांगली जिल्ह्याच्या जत पूर्व भागातील 67 गावांना म्हैसाळ योजनेचं पाणी मिळावं या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक झालेत. ग्रामस्थांनी उमदी इथं आंदोलन सुरू केलं आहे. आधी पाणी द्या मगच मत देणार असा निर्धार त्यांनी केलाय. शिवाय येत्या लोकसभा निवडणुकीत राईट टू रिजेक्ट अधिकाराचा वापर करण्याचा इशाराही इथल्या ग्रामस्थांनी दिलाय. म्हैसाळ योजनेच्या पाण्यासाठी गाव बंद ठेवून उमदीमध्ये आमरण उपोषण सुरू करण्यात आलंय. या आंदोलनाला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पाठिंबा दिलाय. जत तालुका पाणी संघर्ष समिती आणि अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन यांच्या वतीनं हे आंदोलन करण्यात येत आहे. पोलीस सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी परभणी जिल्ह्यातल्या होमगार्ड्सने उपोषण सुरू केलंय. गेल्या 4 दिवसांपासून हे उपोषण सुरू असल्यानं 5 जणांची प्रकृती खालावली आहे. त्यांच्यावर परभणीच्या सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. होमगार्डच्या या आंदोलनाला शिवसेनेचे आमदार संजय जाधव यांनीही पाठिंबा दर्शवलाय. राज्य सरकारच्या कृषी पणन विभागाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या कृषी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली आहे. या संमेलनात फळं, फुलं, धान्य महोत्सव, कार्यशाळा, प्रशिक्षण शिबिर भरवणार आहे. याशिवाय नवनवीन भाजीपाल्यांच्या वाणाचे स्टॉल्सही इथे लागले आहेत. रामकुंडावरून निघालेल्या ग्रंथदिंडीनं संमेलनाला सुरुवात झाली. बुलढाणा जिल्ह्यातील हिवरा येथे स्वामी विवेकानंद जन्मोत्सव महोत्सवाची सांगता लाखो भाविकांच्या उपस्थितीत झाली. हिवरा इथल्या आश्रमात विवेकानंद जयंती गेल्या 40 वर्षांपासून दरवर्षी साजरी केली जाते. लाखो भाविकांना एकाच वेळी महाप्रसाद देऊन या शताब्दी जन्मोत्सवाची सांगता झाली. प्रजासत्ताक दिनाची परेड ही पहिल्यांदाच मरीन ड्राईव्हवर पार पडणार आहे. यावेळी मोठ्या संख्येनं मुंबईकर ही परेड बघायला येण्याची शक्यता असल्यामुळे मुंबई पोलीस देखील सज्ज आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये आर्मीचे 35 प्लॅटून्स आणि 27 चित्ररथ भाग घेणार असून शाळकरी मुलं देखील या परेडचा भाग असतील. सकाळी 9:15 या परेडची सुरुवात एनसीपीए इथून होईल तर शेवट प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर इथं होईल. प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर होणाऱ्या परेड आणि चित्ररथाची रंगीत तालीम गुरुवारी दिल्लीत पार पडली. यंदा या परेडचं खास आकर्षण असणार आहे तेजस लाईट कॉम्बॅट फायटर. याशिवाय T-90 भीष्म टँकही आकर्षण असणार आहे. तसंच मोटरसायकल, डबल रॉडर आणि विविध राज्यांच्या चित्ररथांची तालीम यावेळी पार पडली. फेसाळणारा समुद्र, वनराई आणि गतिशील आदरातिथ्य यामुळे गोवा जगभरातील पर्यटकांचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे दरवर्षी इथे येणाऱ्या पर्यटकांमध्ये भरच पडते. डिसेंबर गोव्यात पिकनिक सीझनचा काळ असतो. यंदा डिसेंबर अखेर 31 लाख पर्यटकांनी गोव्याला भेट दिली आहे. ही वाढ 12.5% इतकी आहे. विदेशी पर्यटक 9% वाढले आहेत. सुमारे 5 लाख परदेशी नागरिकांनी इथल्या आदरातिथ्याचा लाभ घेतला. यात रशिया, युरोप आणि अमेरिकेतील पर्यटकांचा समावेश आहे. ही वाढ विविध उपक्रमांमुळे झाली असून पुढील महिन्यात येणारे वाईन फेस्टिव्हल्स, कार्निव्हल आणि शिमगोत्सव हे उपक्रम उत्साहात आयोजित केले जातील असं पर्यटन खात्यानं जाहीर केलं आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.